श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशम सच्चिदानंदम वासुदेवम व्रजप्रियम धर्मसंस्थापकम वीरम कृष्णम वंदे जगद्गुरुम. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शंतनुपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, शांतनूला अशी सूचना देऊन प्रतिपाने त्याला राज्याभिषेक केला आणि तो वनात निघून गेला. प्रज्ञावंत आणि इंद्राप्रमाणे दैदिप्यमान अशा त्या शांतनू राजाला मृगयेचे फार वेड होते आणि त्यामुळे तो नित्य अरण्यात संचार करीत असे. एकदा मृग आणि महिष इत्यादींची मृगया करीत असता सिद्धांनी आणि चारणांनी जिचा आश्रय केला आहे अशा गंगा नदीवर तो एकटाच गेला आणि हे राजा, त्याला अकस्मात एक लावण्यवती स्त्री दिसली. तिची अंगकांती अतिशय उज्ज्वल होती आणि जणू काही दुसरी लक्ष्मीच वाटावी असे तिचे सौंदर्य होते. तिच्या सौंदर्यामध्ये कसलीही उणीव नव्हती. तिचे दात अतिशय मोहक होते. दिव्य अलंकारांनी ती नटलेली होती. कमलाच्या गाभ्याप्रमाणे तिची कांती होती आणि जे वस्त्र तिने परिधान केले होते ते अगदी तलम होते. तिच्याकडे पाहताच तिच्या रूपसंपदेने शांतनू स्तिमित झाला आणि त्याच्या सर्व अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्याने डोळे भरून तिच्याकडे पाहिले, पण त्याची तृप्ती म्हणून झाली नाही. तिला पाहिल्यानंतर राजाची जी अवस्था झाली तशीच अवस्था त्याला पाहिल्यावर तिचीही झाली. त्या महातेजस्वी राजाकडे पाहिल्यावर तिचे त्याच्यावर प्रेम बसले आणि तिच्या मनात त्याच्याविषयी जिव्हाळा उत्पन्न झाला. त्याच्याकडे पाहत असता तिच्याही मनाची तृप्ती झाली नाही. अतिशय मृदू शब्दांनी तिच्या मनाला भुरळ घालीत राजाने तिला विचारले, हे सौंदर्यवती शुभांगी, देवता, दानवी, गंधर्वी, अप्सरा, यक्षी, भुजंगी अथवा मानुषी यांच्यापैकी तू कोण आहेस तरी कोण? देवकन्येप्रमाणे कांती असलेल्या हे शोभने, मी तुझी आर्जवे करीत आहे. तू माझी भार्या हो. वैशंपायन म्हणाले, राजाचे हे स्मितपूर्वक मृदू आणि मोहक बोलणे ऐकल्यावर अष्टवसूंच्या बरोबर केलेला संकेत त्या स्तवनीय गंगेला आठवला आणि ती राजाच्या समीप गेली. ती मधुरवाणीने त्याच्या मनाला सुखवीत म्हणाली, राजा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे करावयास मी तयार आहे. तुझी अंकित होऊन मी तुझी राणी होईन. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव राजा, मी जे करीन ते चांगले असो अथवा वाईट असो, तू मला अडविता कामा नये आणि माझ्या मनाला लागेल असे तू काहीही बोलता कामा नये. हे जर तुला मान्य असेल तरच तुझ्याजवळ मी राहीन. तू जर मला अडविलेस अथवा माझ्या मनाला लागेल असे बोललास तर त्याच क्षणी तुला सोडून मी निघून जाईन. यात कसलीही बदल होणार नाही. हे भरत श्रेष्ठा जन्मेजया, ठीक आहे असे शांतनू तिला म्हणाला आणि एवढ्या विख्यात राजाला आपण अंकित करून घेतले या विचाराने तिलाही अपार हर्ष झाला आणि तिचा सहवास प्राप्त झाल्यानंतर तो प्रतापी शांतनू आपल्या इच्छेप्रमाणे तिच्याशी रममाण झाला. तिला काहीही विचारायचे नाही असे त्याने ठरविले असल्यामुळे त्याने तिला कधीही काहीही विचारले नाही. तिच्या शीलामुळे, वागणुकीमुळे, सौंदर्यामुळे, मनाच्या मोठेपणामुळे आणि एकांतामध्ये तिने केलेल्या परिचर्येमुळे राजा शांतनू संतुष्ट झाला. अशा प्रकारे दिव्यरूपिणी त्रिपथगामिनी सौंदर्यवती गंगेने मानुषीचा म्हणजे मानव स्त्रीचा कमनीय देह धारण केला आणि सुदैवाने त्याचे मनोरथ पूर्ण होते अशा इंद्राप्रमाणे तेजस्वी असलेल्या राजसिंह शांतनूची ती भार्या झाली. उत्कट प्रीतीमुळे आणि चतुराईच्या वागण्यामुळे
तसेच शृंगारिक भावनांनी व सुकुमार नृत्यांनी अतिशय हृदय असलेल्या सुरत क्रीडेने तिने राजाच्या मनाला रंजन केले आणि राजाही तिच्या सहवासात तसाच रमून गेला. तो राजा स्वभावतःच रतिक्रीडेविषयी आसक्त होता. त्यातून त्या अलौकिक सौंदर्यशालिनीच्या रूपगुणांनी तो अगदी भारून गेला होता. त्यामुळे महिने कसे संपले, ऋतूमागून ऋतू कसे संपले आणि संवत्सरामागून संवत्सरे कशी निघून गेली हे त्याला समजले नाही. अशा प्रकारे तिच्याबरोबर मनसोक्त विहार करणाऱ्या त्या राजाला 8 देवतुल्य पुत्र झाले. जो जो पुत्र जन्माला आला त्याला ती पाण्यामध्ये फेकून देऊ लागली. तुझ्या इच्छेप्रमाणेच मी करीत आहे असे ती म्हणत असे आणि मुलाला पाण्यामध्ये बुडवून टाकीत असे. तिचे हे करणे राजा शांतनूला मुळीच आवडत नसे. पण आपण जर हिला काही बोललो तर ती लगेच आपला त्याग करून निघून जाईल असा त्याला सारखा धसका असल्यामुळे तिला काहीही बोलण्याची त्याची ताकद झाली नाही. अशा प्रकारे 7 पुत्र तिने पाण्यात टाकून दिल्यानंतर 8व्या पुत्राचा जन्म झाल्यावर त्याला पाण्यात टाकून देण्याच्या बेतात असलेली ती स्मित करीत आहे असे दिसताच राजाला कमालीचे दुःख झाले आणि आपला एखादा तरी पुत्र जिवंत राहावा या उत्कट इच्छेने दुःखाने व्याकुळ होऊन तो संतापून तिला म्हणाला, स्वतःच्याच पुत्रांना मारून टाकणाऱ्या कैदाशिनी थांब. त्याला मारू नकोस. तू आहेस तरी कोण? कोणाची आहेस तू? आणि आपल्याच मुलांना तू मारून टाकीत आहेस ते कशासाठी? अतिशय गर्हणीय असे फार मोठे पाप तुझ्या वाट्याला आले आहे. गंगा म्हणाली, हे राजा, आपल्याला पुत्र असावा अशी तुझी उत्कट इच्छा आहे. पुत्रवंतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या राजा, मी तुझ्या या पुत्राला मारून टाकीत नाही. पूर्वी मी जो संकेत केला होता त्या संकेताप्रमाणे माझे येथील म्हणजे पृथ्वीवरील वास्तव्य आता संपले आहे. नीट ऐक. महर्षींचे गण जिची नित्य सेवा करीत असतात ती मी जन्हुसुता गंगा आहे. मी तुझ्या सहवासात जी राहिले ती केवळ देवांचे कार्य सिद्धीला जावे म्हणूनच. हे महात्मे तेजस्वी अष्टवसू वसिष्ठ ऋषींनी दिलेल्या शापामुळे या मर्त्य जगात जन्माला आले. अखिल पृथ्वीमध्ये तुझ्यासारखा श्रेष्ठ मान्यवर आणि स्पृहणीय पिता दुसरा कोणताही त्यांना मिळाला नसता आणि या मनुष्यलोकामध्ये माझ्यासारखी दुसरी कोणी माताही त्यांना मिळाली नसती. म्हणून त्यांना माता मिळावी एवढ्यासाठीच मी मानव रूप धारण केले आहे. अष्टवसूंना जन्म देण्याचे कार्य तुझ्या हातून घडले असल्यामुळे तू अक्षय लोकाची प्राप्ती करून घेशील. तुमच्यापैकी जो मर्त्यलोकामध्ये जन्मास येईल त्याला मी मर्त्यत्वापासून मुक्त करीन असा संकेत मी अष्टवसूंना केला होता. वसिष्ठ ऋषींनी जो शाप अष्टवसूंना दिला होता त्या शापापासून ते आता मुक्त झाले आहेत. ठीक आहे, तुझे कल्याण असो. मी आता निघाले. या आपल्या महाव्रत पुत्राचे पालन पोषण नीट कर. हे राजा, तुझ्यासाठी एकतरी पुत्र राहावा असे मी अष्टवसूंना मागणे मागितले होते. अष्टवसूंपैकी प्रत्येकाने आपला 8वा अंश याच्यासाठी दिला होता. त्या सर्वांच्या अंशापासून हा पुत्र जन्माला आलेला आहे. हा पुत्र म्हणजे अष्टवसूंचे रूपांतरच होय. माझ्यापासून झालेला हा पुत्र प्रत्यक्ष गंगेनेच तुला दिला आहे असे समज. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा.
आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.